तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये जिल्ह्यात नाव सांगतो. 25 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्टच्या दरम्यान वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडं मात्र मुसळधार पडणार आहे त्या ज्या 4 जिल्ह्यात. पण त्याच्यानंतर तेच पाऊस काय होणार आहे, पुन्हा आपल्याकडे येणार आहे. तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे, वाशिम जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, अकोला जिल्ह्यात पडणार आहे, अमरावती जिल्ह्यात पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील असणार आहे, नांदेड जिल्ह्यात देखील असणार आहे, इकडे बीडकडे देखील असणार आहे, जालना जिल्ह्यात देखील असणार आहे, जळगाव जामोद देखील घाटाच्या खाली पडेल. त्याच्यानंतर इकडं पैठण, पैठण नेवासा, कोपरगाव, शिर्डी, संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड ह्या परिसरामध्ये राहणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या 25 ऑगस्ट ते 28 दरम्यान ह्या दरम्यान सर्वत्र नाही पण ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे म्हणून अंदाज त्यांच्याच पिकासाठी योगदान ठरणार आहे. कारण की स्वाती नक्षत्र आहे, स्वाती नक्षत्रातला पाऊसनं पिकाचा निवाडा करत असतो. पडल्याच्या नंतर ते पीक म्हणजे मोत्यावानी पिकं येतात म्हणून असे ते म्हण आहे. उदाहरणार्थ सांगतो, परभणी जिल्ह्यामध्ये 849 गाव आहेत. तर जवळपास 60-70 गावामध्ये ते पाऊस पडेल, काही भाग वंचित राहील. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. म्हणजे जिल्ह्याचा जर अंदाज सांगितला तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत नसतो. एक भाग कसं आहे, परभणी जिल्ह्याचा एक भाग इकडे येलदरीकडे आणि एक भाग इकडे पालमकडे, एवढा मोठा परभणी जिल्ह्याचा. म्हणून काय होतं, अंदाज ऐकत वेळेस शेतकऱ्यांनी योग्य म्हणजे लक्षात घ्यावं की जिल्ह्यात सांगितलं तर सर्व जिल्ह्यात पडत नाही. ज्यावेळेस सर्वदूर म्हणतो त्यावेळेस सर्वदूर पडतो, पण हे पाऊस आहे ना ते विखुरलेल्या स्वरूपाचाच आहे. पण 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये माझा पाऊस पडणार म्हणून हे लक्षात घ्यायचं. ह्या 25-28 पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते. बालमयचं झालं तर ह्या शेवटच्या आठवड्यात देखील भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, इकडं अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली ह्या परिसरामध्ये शेवटच्या आठवड्यात पाऊस आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. मराठवाड्याची परिस्थिती जर बघितली तर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर या भागामध्ये मात्र खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तुमचं धन सुकत असेल तर तुम्ही तुमच्या पाण्याची व्यवस्था करू शकता. कारण की खूप असा मुसळधार पाऊस नाही, स्थानिक वातावरण तयार होऊन असाच पाऊस पडत राहणार आहे. म्हणजे एवढे 10 दिवस म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत म्हणजे असाच विखुरलेल्या स्वरूपात मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार, असाच विखुरलेल्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही म्हणून अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडं सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, अहिल्यानगर, पुणे या पट्ट्यातल्या जे शेतकरी तर त्यांना देखील सांगू इच्छितो की तुमच्याकडं सध्या तरी म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत तरी मोठा पाऊस नाही. म्हणून तुम्ही तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही तुमची व्यवस्था धन सुकत असेल तर पाणी द्यायची व्यवस्था करू शकता. त्याच्यानंतर कोकणपट्टीचा ते पाऊस सरी मात्र ते चालूच राहील. म्हणजे कोल्हापूरपासून ते पालघरपर्यंत त्या सरी सुरू राहतील. नाशिककडे देखील अशा पाळ्या येत राहतील, सरी येत राहतील. तिकडे काही खूप मोठा पाऊस नाही म्हणून अंदाज लक्षात. त्याच्यानंतर इकडं नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा आणि हे बुलढाणा जिल्हा तिकडे काय होणार आहे, ह्या शेवटच्या आठवड्यात एका पाठोपाठ 1-2 कमी दाबाचे पट्टे जात असल्यामुळं शेवटच्या आठवड्यात मात्र त्या धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण राज्यात सर्वदूर सगळीकडे पाऊस पडेल असं काही सध्या तरी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा इकडे पाऊस नाही येण्याचं कारण सांगतो. काय झालं की एक बंगालच्या खाडीमधून जे कमी दाबाचे पट्टे तयार होतात ते काय होईल तर ते नागपूरकडून इकडं मध्यप्रदेशकडून इकडं गुजरात, राजस्थानकडे 2 चालले. तर मग ते जात असताना ते जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत आपल्या इकडे पाऊस पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात येतात. तसंच आता देखील परत 2 कमी दाबाचे पट्टे आहेत, ते लो प्रेशर आहेत, ते जाणार आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, ते विदर्भातच पाऊस पडणार आहे. मराठवाड्याकडे